बहुप्रतीक्षित आणि दर्जेदार असणारा आदिपुरुष हा सिनेमा 16 जूनला रिलीज झालाय। टीझर आणि ट्रेलर आल्यापासूनच या सिनेमातील व्हीएफएक्स देखील खूप चर्चेत होते। तर या सिनेमातील व्हीएफएक्स वर चाहत्यांनी टीका सुद्धा केली। मात्र या सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्सचे सुपरवायझर नेमके कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? तर ऐका, या सिनेमातील व्हिज्युअल इफेक्ट्सचे सुपरवायझर आहेत प्रसाद सुतार। सुपरवायझर प्रसाद सुतार यांच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत। मात्र त्या अगोदर जर का तुम्ही लेट्सअप मराठीला फॉलो केलेलं नसेल तर लगेचच करा। 25 वर्षाचा दांडगा अनुभव असलेले प्रसाद सुतार यांनी अनेक सिनेमांसाठी व्हीएफएक्स निर्मिती केली आहे। प्रसाद सुतार हे दिग्गज व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर आहेत। सुतार यांनी तानाजी, बाजीराव मस्तानी, डॉन 2 आणि राजनीती यांसारख्या सिनेमांकरिता काम केले। त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1998 मध्ये गुलाम या सिनेमाच्या माध्यमातून केली। तर या सिनेमात आमिर खान चालत्या ट्रेन समोर उडी मारत असतानाचा सीन ज्या टीमने तयार केला होता त्या टीम मध्ये प्रसाद सुतार होते। IMDb वरील त्यांच्या मिळालेल्या बायोनुसार त्यांनी CGI ॲनिमेटर म्हणून सुरुवात केली आणि कंपोजिटर आणि VFX सुपरवायझर म्हणून काम केले आणि आता शेवटी VFX डिपार्टमेंटचे ते प्रमुख आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भाषांमधील जवळपास 150 सिनेमांमध्ये काम केले। 2015 मध्ये VFX सुपरवायझर नवीन पॉल बरोबर पार्टनरशिप करून सिंघम प्रोडक्शनच्या हाऊसच्या मदतीने सुतार यांनी VFX वाला नावाची कंपनी सुरू केली। तर या कंपनीने केलेल्या कामामुळे त्यांना बाजीराव मस्तानीसाठी सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टसाठी झी सिने पुरस्कार आणि तानाजी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालाय। मात्र आदिपुरुष या सिनेमासाठी प्रसाद यांनी स्वतः काम केले, पण त्यांच्या कंपनीचा यामध्ये सहभाग नाहीये। गेल्या वर्षी आदिपुरुष या सिनेमाचा टीझर आल्यानंतर NYVFX वाला यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं। त्यामध्ये त्यांनी आपण या सिनेमासाठी काम केलं नसल्याचं सांगितलं होतं। नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुतार यांनी सिनेमाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सच्या ट्रोलिंग बद्दल मोठं भाष्य केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पूर्णपणे गोष्टी बदलू शकत नाहीत। तर ट्रोलिंग नंतर ॲनिमेशन मधील पात्र पुन्हा दुरुस्त करणं हे आव्हान आहे आणि आम्हाला मिळालेल्या कमीत कमी वेळेत आम्ही चांगल्या प्रकारे सगळ्याच गोष्टी सुधारून रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचंही सुतार यांनी सांगितलं होतं। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।